मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील हे नाव गेल्या 2 वर्षात महाराष्ट्रातील प्रत्येक मराठाच्या मनात घर करून बसले। कारण काय, तर मराठा आरक्षणाच्या लढ्यात स्वतःचं आयुष्य पणाला लावलेला हा एक नेता आहे। पण आता मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्यासाठी तब्बल 2 कोटी रुपयांची सुपारी देण्यात आल्याचं समोर आलंय। तर हा धक्कादायक खुलासा झाल्यानंतर संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ माजली होती की जरांगेंना मारण्याची ही सुपारी नक्की दिली कोणी। तर तेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत समांतर। तर आता जालना स्थानिक गुन्हे शाखेनं बीड जिल्ह्यातील 2 संशयितांना या संदर्भात ताब्यात घेतलंय। त्यातला पहिला म्हणजे अमोल खुणे आणि दुसरा म्हणजे दादा गरुड। विशेष म्हणजे ताब्यात घेतलेला अमोल खुणे हा मनोज जरांगे पाटील यांचा जुना सहकारी असल्याचं पोलीस तपासात आता उघड झालंय। आणि आता हीच गोष्ट सगळ्यात जास्त हादरवणारी आहे। म्हणजेच बघा ना, ज्याच्यासोबत आंदोलनाच्या रस्त्यावर खांद्याला खांदा लावून लढलो त्याचाच हात नंतर कटात असावा। पोलिसांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार परळीतील एका नेत्यानं काही कोटी रुपयांची ऑफर देत जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याची शक्यता व्यक्त केली जाते। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या दोघांची आता कसून चौकशी सुरू असून या कटामागे अजून कोणी आणि किती लोक सहभागी आहे, कोण कोण यामध्ये सामील असू शकतं याचा शोध घेतला जातोय। या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात अक्षरशः खळबळ उडाली आहे। कारण मनोज जरांगे यांचा लढा केवळ आरक्षणापुरता मर्यादित नाहीये, तो एक प्रणाली विरोधात जन आंदोलन बनलाय। अशा परिस्थितीत ज्यांच्या जीवावर हे संकट राजकीय पार्श्वभूमीवरून आल्याची चर्चा राज्यभरात रंगली आहे। दरम्यान मनोज जरांगे यांचे निकटवर्तीय गंगाधर काळकुटे यांनाही अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचं आता समोर येत आहे। काळकुटे यांनी बीड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना भेटून संपूर्ण माहिती देण्याचा निर्णय घेतलाय। माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं की या विषयावर मी कोणतंही भाष्य करणार नाहीये, मनोज जरांगे पाटीलच अधिकृत भूमिका मांडतील। तर मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या 2 वर्षात मराठा आरक्षणासाठी चालवलेली चळवळ केवळ एक आंदोलन राहिलं नाहीये, तर ती एक भावनिक लढाई बनली आहे। राज्यभरात लाखो कार्यकर्ते त्यांच्या मागे उभे राहतात। अनेकदा त्यांनी उपोषण केली, आपलं आरोग्य धोक्यात घातलं, पण आंदोलन मागे घेतलं नाही। त्यांच्या या एकाग्रतेमुळे आणि प्रचंड जनसमर्थनामुळे सरकारवर प्रचंड दबाव आला। पण आता त्यांच्या जीवावरच हे संकट समोर आल्यानं परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे। दुसरीकडे पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करतायत की हा कट केवळ वैयक्तिक वैरातून रचला गेलाय का, की त्यामागे काही मोठं राजकीय षडयंत्र आहे। परळीतील त्या नेत्याची नेमकी भूमिका काय आहे, या सगळ्यांचं उत्तर शोधण्यासाठी तपासाचे धागेदोरे वेगवेगळ्या दिशांनी जात आहेत। जालना पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात जरांगे यांच्या सहकाऱ्यांनी अधिकृत निवेदन देऊन त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी आता केली आहे। सध्या त्यांच्या सभोवताली सुरक्षा वाढवण्यात आली असून पण तरीही समर्थकांमध्ये भीतीचं वातावरण सध्या दिसून येत आहे। मराठा समाजातील कार्यकर्त्यांमध्ये या घटनेनंतर प्रचंड संताप आहे। जे आमच्यासाठी लढतात त्यांच्या जीवावर संकट येत आहे, हे आम्ही सहन करणार नाही असा स्वर मराठा समाजाच्या प्रत्येक कोपऱ्यातून उमटतोय। तर आता राज्यभरात चर्चेचा एकच विषय आहे की मनोज जरांगे पाटील यांच्यावरचा हल्ल्याचा कट नेमका कुणी रचलाय, यामागे कोणाचा राजकीय स्वार्थ आहे का, आणि या संपूर्ण षडयंत्राचा उद्देश नक्की काय होता। सध्या सगळ्यांच्या नजरा या प्रकरणाच्या पुढील तपासावर लागल्यात। तर मनोज जरांगे पाटील हे केवळ एक आंदोलनाचं नाव नाहीये, तर मराठा समाजाच्या अस्तित्वाची लढाई आहे। आणि त्या लढ्याच्या मध्यभागी असलेल्या या नेत्याच्या जीवावर आलेलं संकट राज्याच्या राजकारणाला हादरवून गेलंय। तर या संपूर्ण व्हिडिओबद्दल तुमचं मत काय, कमेंट करून कळवा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका।